खुलताबाद शहराचा जो पाणी पुरवठ्याचा जो प्रश्न होता, तो प्रश्न अखेर मार्गी लागलेला आहे आणि पाणी आरक्षण करार या कराराला देखील मंजुरी मिळालेली आहे आणि या संपूर्ण जे करारनाम्याचं जे ईमेल होती त्या संदर्भात बोलण्यासाठी आपले खुलताबाद नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर शेख सर हे आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर नमस्कार. सर्वप्रथम जे खुलताबाद शहरवासियांसाठी बघितलं गेलं तर पाणी आरक्षण करार याला मंजुरी मिळाली यावर आपण काय सांगा? कसं आहे, कोणत्याही शहरासाठी शाश्वत पाणी पुरवठा असणं ही अत्यावश्यक बाब आहे आणि हा पाणी पुरवठा करणं हे नगर परिषदेचं सर्वात प्राथमिक कर्तव्य आहे. आणि या बाबतीत आपल्याला जो आपला पाणी पुरवठा आरक्षण हे जे झालेलं आहे, ही शहरवासियांसाठी खरं तर खूप चांगली गोष्ट आहे. कारण की आपल्याला एक शाश्वत असा पाणी पुरवठ्याचं आरक्षण आपलं आज गिरिजा प्रकल्पात आपलं झालेलं आहे. आता या करारनाम्यामध्ये बघितलं गेलं तर नगर परिषद असेल किंवा नागरिकांमध्ये प्रत्यक्ष कुठला फायदा होणार आहे नागरिकांना? मी आधी सांगितलं त्याप्रमाणे की शाश्वत पाणी पुरवठा शहराला होणं हे एक आवश्यक बाब आहे. त्या दृष्टीने जो पाणी आरक्षण झालेलं आहे, तर त्याच्यात आपलं गिरिजा प्रकल्पात आपलं शहराचा एक जलसाठा आपल्याला आरक्षित नेहमीसाठी राहणार आहे. म्हणजे उन्हाळ्याचे दिवस असतील किंवा इतर दिवस असतील, तरी आपल्याला नेहमीसाठी एक पाणी शाश्वत आपलं राहणार आहे तिथे. जेणेकरून सर्वात प्राथमिक गोष्ट म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षण इथे जलसिंचन विभागाकडून नेहमीसाठी राहणार आहे. आता या निर्णयामुळे बघितलं गेलं तर नगर परिषदेचे सुमारे 75 लाख रुपये बचत होणार असल्याचं सांगितलं जात आहे आणि यामध्ये याबाबतची आपण सविस्तर माहिती काय देणार? यापूर्वी कसं होतं, आपला आता करारनामा नसल्यामुळे जलसिंचन विभागाकडून नगरपालिकेला जे आपण पाणी उचलत होतो त्याच्यावरती आपल्याला दंडात्मक ते रक्कम लावत होते नेहमी आणि ती खूप मोठी प्रमाणात आपल्याला येत होती. मात्र कसं आहे, आपलं शहर एक गिरिस्थान छोटंसं शहर आहे. इथले नागरिक वगैरे आणि बाकीचे उत्पन्नाचं साधनं बघता आपल्याला एवढी रक्कम पेलवणं आपल्यालाही शक्य होत नव्हतं. त्या दृष्टीने हा करारनामा होणं खूप नितांत गरजेचं होतं. जेणेकरून आपल्याकडे जे पर्यटक, भाविक येत असतात, तसेच आपले नागरिक असतात, यांना एक योग्य आणि पुरेसा नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी आपल्याला हे आरक्षण खूप गरजेचं होतं. आता बघितलं गेलं तर खुलताबाद शहरामध्ये जो पाणी पुरवठ्याची भविष्यातली योजना काय असणार आहे आणि नागरिकांमध्ये नियमित आणि पुरेसा पाणी पुरवठा कसा सुनिश्चित केला जाणार आहे? आपली पाणी पुरवठा योजना ही सुमारे 40 वर्ष जुनी पाणी पुरवठा योजना आहे. आज त्याच्यात लिकेजेस वगैरे भरपूर झालेले आहे. आपलं जे जॅकवेल आहे ते जुनं झालेलं आहे. फिल्टरचं पण आपली जुनं फिल्टर झालेलं आहे. तर आता नगरपालिकेकडून सध्याची जी योजना चालू आहे त्याच्यात आपण गावातील सगळी डिस्ट्रिब्युशन लाईन करून घेत आहोत आणि भविष्यात आपण आता जी आहे आपली नवीन नवनियुक्त बॉडी पण आलेली आहे. नगराध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सगळे नगरसेवक. तर नगरपालिकेने असा निर्णय घेतला की जे जॅकवेल 40 वर्ष जुनं झालेलं आहे, तर ते आपल्याला पुन्हा तिथे नवीन जॅकवेल बांधून घ्यायचं. कारण की ते आता स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं आहे आपण त्याचं आणि ते आता निकाली निघालेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला लवकरात लवकर बांधकाम करणं आवश्यक आहे. अशा वेळेस आपल्याला जॅकवेल बांधकाम करताना आपलं आरक्षण तिथे असणं खूप आवश्यक असतंय आणि हे आरक्षण आज आपलं झाल्यामुळे, करारनामा झाल्यामुळे आपल्याला तिथे जॅकवेल घ्यायला आता आपली अडचण राहणार नाही. एक शेवटचा प्रश्न या करार मंजुरीसाठी बघितले गेलं तर आपण जे प्रशासनामार्फत कुठल्या स्तरावर आपण पाठपुरावा केला आणि कुठल्या अडचणी आपल्याला अडथळे आलेले होते? आपण गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून जलसिंचन विभागाकडे याचा नियमित पाठपुरावा करत होतो. वारंवार आपण पत्रव्यवहार देखील त्यांच्यासोबत करत